नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार विकास निधीतून प्रभाग क्रमांक 26 मधील रामकृष्ण नगर येथील श्री काशी विश्वनाथ रामकृष्ण मंदिराशेजारी अत्याधुनिक सर्व सुविधांनी सुसज्ज भव्य 2 मजली श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिका उभारण्यात आली असून रविवार दिनांक 28 जून सायंकाळी परिसरातील नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने यांच्या शुभ हस्ते या अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले। त्यानंतर फीत कापून अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान प्रमुख मान्यवरांसह उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या कार्याचे कौतुक करताना मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा करण्याबरोबरच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना यशस्वी करण्याचे पुण्यकर्म त्या करत आहेत। अशा अभ्यासिका म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहे असे गौरवोद्गार काढले। दोन विषय मला खूप छान वाटले। ताईंचा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मतदारसंघ पहिला पॉईंट। ताईच्या मतदारसंघामध्ये ज्या काही शासकीय योजनांचा लाभ आहे तो महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मिळतो। अशा कार्यश्री मला ताई मला खरं सांगतो लहान आहे मला पूर्ण बोनस दिला आहे आणि ते 2 वर्ष माझ्या मागे तुम्ही यायचं रश्मीदेवी सीमाताई महेश दादा हे सगळेच लोक मला खरेच कमी चिंता करून लोक आपण लहान माणूस आहे मला एवढं मोठं असं का बोलत आहे पण निकालानंतर कळलं की यांचे पण नाळ लहान माणसाचे जोडलेले आहे म्हणून त्यांनी लहानला बोलवलं। अभ्यासाचं उद्घाटन त्यांनी केलं मला खूप छान वाटलं। पण अशा माणसाचं नाव या अभ्यासाला दिलं त्यांनी देशप्रेम काय असतं नेशन फर्स्ट ज्या माणसाच्या मध्ये बनलं होतं अशा माणसाच्या नावाने अभ्यासिका सुरू होते। या अभ्यासिकेमध्ये मुलं तर निश्चित अभ्यास करतील पण त्यांच्याबद्दल देशप्रेम मात्र 100% चांगलं होईल हे मी तुम्हाला आज ग्वाही देतो। देश काय असायला पाहिजे देशासाठी काय करायला पाहिजे आपल्या पलीकडे जाऊन नेशन फर्स्ट ही भूमिका मांडणारी एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व ज्याचं नाव होतं ते अंगावर रोमांच उभा होतो अशा माणसाचं नाव तुम्ही अभ्यासिकेला दिलं। त्यांच्या नावाने अभ्यासिका तुम्ही उभारली तुमचं एकदम सगळ्यांचं अगदी भरून होतो आणि इथं खूप चांगले काम घडतील। पुढच्या 10 वर्षामध्ये काही त्यांनी मला सांगितलं की सगळे उद्घाटन केलं होतं ना तुमची मुलं इथे लागली त्याच्या पलीकडे ते सांगतील की देश प्रेम पण करताय देशावरती प्रेम करताय आणि ते आदरणीच्या नावाला काम करताय ही जेव्हा भावना 100% माझ्यापर्यंत येईल अशी मला भय आहे। काही स्टॉल बांधता येईल काही स्टॉल नाही तुम्हाला म्हणजे मी वरच्या अभ्यासिका पाहिजे मुलांना बसायची सोय ते मुलींना वेगळं मुलांना वेगळं इथला एरिया त्यांचा जो परिसर आहे त्यांचा जो मतदारसंघ आहे त्याला खरंच गरज आहे आणि त्या ज्यांना गरज आहे त्या गरजूपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर देणं ही भावना खूप छान असते। पुण्याचं काम तुम्ही करताय त्यामुळे तुम्हाला खूप मोठे होणार काही शंका नाही आहे। खूप मोठे म्हणजे सगळ्या गोष्टी मोठे व्हा आणि सगळ्यात छान ते बोलताना सांगत होते मी पण सांगत होते की इथले सगळे नगरसेवक सगळी मंडळी इथले मुस्लिमचे अध्यक्ष सगळेच नेते मंडळी जे काम करतात त्या कामाचा फोकस काय तर गरजू विद्यार्थ्यांना असे एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं जेणेकरून त्यांच्या अभ्यासाची अडचण निघून जाणार। ही संधीची गोष्ट बोलणार आहे ना ते या विषयावरती आहे म्हणून म्हटलं तुमचा विषय मी नंतर तिकडे सांगतो। ओके इन्फ्रास्ट्रक्चर हे किती महत्वाचं असतं हे गरीबालाच नाही आणि गरीब आहे त्यामुळे मला काही माहिती अडचणी काय असतात त्या अडचणी दूर करतात म्हणून म्हटलं तुम्ही पुण्याचं काम करता तुम्हाला 100% जे लेखून चांगले होत जातील ते तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील खूप मोठी भरारी घ्या तुम्ही यासाठी ईश्वराची प्रार्थना करतो। धन्यवाद। प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक भागवत आरोटे यांच्या सहकार्यातून आणि आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभ्यासिकेचा परिसरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे। विशेष म्हणजे
आमदार सीमाताई महेश शिरे यांच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघात आतापर्यंत तब्बल 6 सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात आल्या असून या अभ्यासिकांमधून घडलेले अनेक विद्यार्थी आज मंत्रालयासह विविध सरकारी सेवांमध्ये व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत। यावेळी आमदार सीमाताई महेश शिरे म्हणाल्या, आपल्या अभ्यासिकामधून घडलेले विद्यार्थी मंत्रालयात तसेच विविध सरकारी सेवांमध्ये कार्यरत असल्याचे पाहून मनापासून अभिमान वाटतो। विद्यार्थ्यांच्या यशात सहभागी होता येणे हीच माझ्यासाठी सर्वात मोठी समाधानाची बाब आहे। यावेळी त्यांनी सर्व सहकारी, पदाधिकारी आणि नागरिकांचे आभारही मानले। या अभ्यासिकेचा उद्देश असा आहे की आपला मतदारसंघ हा कामगार वर्गाचा मतदारसंघ आहे आणि अत्यंत कष्टाळू असे मुलं इथे आहेत। त्यामुळे त्यांना अभ्यासाचं वातावरण तयार करावं आणि त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळून त्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी यशाचं शिखर गाठावं याकरता आपण ठिकठिकाणी अभ्यासिका तयार केलेल्या आहेत। आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी हे नेहमीच सांगतात की भारत देशाचा पाया हा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी जर सुसंस्कृत त्याचबरोबर सक्षम सुदृढ असा जर घडला तर आपला देश हा विश्वगुरु होणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थी घडवण्याकरता किंवा विद्यार्थ्यांच्या हिताकरता बऱ्याच ठिकाणी आपण अभ्यासिका केलेल्या आहेत। आता मी तुम्हाला सांगेल की लोकल येथे गोपीनाथजी मुंडे ही जी शुल्की अभ्यासिका आहे तिची आता 13 विद्यार्थी हे ग्रामीण पोलीसमध्ये त्यांची निवड झालेली आहे। त्याचबरोबर अनेक मुलं हे आता सीए झालेले आहेत, विविध परीक्षा ज्या ज्या शासकीय परीक्षा होतात त्यातून ते उत्तीर्ण झालेले आहेत। त्यामुळे या अभ्यासिकेचा उपयोग कसा होतो तो आतापर्यंत आम्ही 25 ते 30 वर्षात बघितलेला आहे आणि प्रत्येक भागात जर या निर्माण झाल्या तर नक्कीच चांगली संस्कारक्षम आणि सुशिक्षित आणि जबाबदार विद्यार्थी हे तयार होऊन आपल्या भारत देशाचं आणि स्वतःचं समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवतील यात कुठलीही शंका नाही। आज इथे जास्त वेळ न घेता आपण जवळपास 800 विद्यार्थ्यांचं सत्कार आणि सन्मान समारंभ हा माऊली लॉन्स इथे आयोजित केलेला आहे। आज तुम्ही बघत असाल की डॉक्टर साहेब बाजूला उभा असताना मोठा स्टेज आहे, बऱ्याच खुर्च्या आहेत आणि मागे खूप छान असं उद्यान आहे। इथे अत्यंत सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं होतं। आज या आपल्या अभ्यासिकेच्या कामाकरता आपल्याला सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे। डॉक्टर गवारोडे आहेत, त्याचबरोबर आमचे निकोले आहेत आणि सर्व या परिसरातले आमचे कार्यकर्ते पदाधिकारी बरेच आहेत। रामदासजी मेहते, आशुतोष पवार, त्याचबरोबर आमच्या मोहित पवार हे सर्वजण जे जे इथे भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व महायुतीचे लोक काम करतात त्या सगळ्यांनीच इथे चांगला प्रतिसाद दिला। त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मी आभार मानते। आपल्याला शुभेच्छा देऊन माझ्या वारीला विराम देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रश्मिताई हिरे वेंडाळे यांनी केले तर आभार नगरसेवक भागवत आरोटे यांनी मानले। कधी कोणताही भेदभाव न करता काम केलं। खरं सांगितलं वैशिष्ट्य अभ्यासिका ही गंभीरपेक्षाही मोठी आहे असे कामं तर त्यांनी केलीच, परंतु कोणताही सामाजिक काम असेल मग ते जसं आपण सांगितलं की सरकारी जे लाभ मिळून देण्यापासून सामाजिक सर्व कामांना त्याचा कायद्याचा हातभार असतो। म्हणून ताईचे जेवढे आभार आम्हाला तेवढे कमी येतात, परंतु की आपण लाभून आला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो। या लोकार्पण सोहळ्यास भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार, भाजप नेते महेश शिरे, ज्येष्ठ नेते रामहरी संबेराव, नगरसेवक भागवत आरोटे, नगरसेवक निवृत्ती इंगोले, नगरसेविका हर्षदा गायकर, नगरसेविका नयना जाधव, नगरसेवक शरद फडळ, सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बुडके, सिडको मंडल अध्यक्ष वैभव महाले, अशोक पवार, रामदास मेदगे, डॉक्टर निलेश पाटील, यशवंत पवार, अरुण कुशारे, अजय आघाव ठाकूर, भुवाल सिंग, अविनाश नेरे, आकाश गोवर्धने, प्रमोद गुप्ता, शर्वरी कुलकर्णी, मोहिनी पवार, पुष्पवती पवार, लावण्या गोवर्धने, ज्योती सोनवणे, डॉक्टर चंचल साबळे, दीपाली देवरे, रोहिणी जागडे, विकास गुंजाळ, मनसेचे ज्ञानेश्वर बगडे, आदित्य दोंदे, युवराज सौदाने यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।